गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुर् साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। ओम ब्रह्मानंद परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं गन्धातीतं गगनसदृशं तत्त्वमक्षादिलक्ष्यम् एकसत्यं विमलमचलं सर्वादिशाश्रीभूतम् भवातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि। जो अभंग लिहिलेला आहे तो लेकुराची हित वाहे माऊलीची चित्त ऐशी कोळळची जात करी लाभावी न प्रीत पोटी भार वाहे त्याचे सर्वही साहे तुका म्हणे माझे तुम्हा संता होते। हा तुकाराम महाराजांचा 3 चरणाचा अभंग आहे। आपण काकडा करतो सकाळी रोज, त्या काकड्यामध्ये पण मालिका 2 मधला हा 6वा नंबरचा अभंग आहे। 1 नंबर मधल्या मालिकेतला हा 6वा नंबरचा अभंग आहे। तर तुकाराम महाराजांनी याच्यामध्ये या अभंगामध्ये पूर्ण आईचंच वर्णन केलेलं आहे। आईबद्दलचं महात्म्य किंवा आईबद्दल बोललेलं आहे। आता दत्ताचं थोडंसं भजन घेतोय। 3 श्रेयचा हात दया माझा दंडवत काके झोळी पुढे स्वान नित्य दानवीचे स्नान माता शोभे जटाभार अंगी विभूती सुंदर शंखचक्र गदा हाती पायी खडावा गरजती तुका म्हणे दिगंबर दया माझा नमस्कार। आज प्रस्तुत प्रसंगी हा जो अभंग माझ्या 3ऱ्या दिवशीसाठी सेवेला आलेला आहे तो दत्त भजनी मंडळ गुरुदत्त सेवा समिती ट्रस्ट यांच्याकडून सेवेला मला आला आहे। माझ्यासारख्या पामराला ही सेवा दिली त्याबद्दल त्यांचा अगोदर मनापासून धन्यवाद करतो आणि मी सेवेला सुरुवात करतो। तुकाराम महाराज या अभंगामध्ये जे सांगतात आईबद्दलचं लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त आईची कळवळाची जाती करी लाभावी न प्रीती। तर आईबद्दलचं जे महात्म्य आहे किंवा आईबद्दलचं त्यांना जे सांगायचं आहे तर ही एक आईच अशी आहे की ती लेकाबद्दल किंवा आपल्या बाळाबद्दल हित चित्तते। तर आईशिवाय दुसरं कोणच असं सांगू शकत नाही किंवा कोणच आपण करू शकत नाही, त्याग करू शकत नाही। संत जे आहेत आपले ते संत सुद्धा आपल्या आईसारखेच असतात। आईसारखेच आपल्यावरती माया करतात किंवा आपले हित चिंततात। आता हेच बघा ना, आपल्यासारख्या माझ्यासारख्या पामराला ही सेवा दिली, हे माझं हित त्यांनी पाहिलेलं आहे। हे संजय महाराज का फार मोठा महाराज नाहीये, पण त्यांनी माझं हित पाहिलं किंवा हे आजपासून जर यांनी सुरुवात केली किंवा आता ही प्रथमच सेवा आहे माझी, त्यामुळे सांभाळून घ्या। तर ही जी सेवा आली तर हे त्यांनी माझं हितच बघितले ना। तर ही संत सुद्धा एक आईच्याच भूमिकेमध्ये असतात। संत सुद्धा आईच हे करतात। लेकुराची हित वाहे माऊलीची हित। जर हे चारित्र घेतलं घेते ना लेकुराची हित 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 वाहे माऊलीचे चित्त वाहे माऊलीचे चित्त वाहे माऊलीचे चित्त
वाहे माऊलीची चित्त ऐशी कळवळाची जाती ऐशी कळवळाची जाती ऐशी कळवळाची ऐशी कळवळाची जाती करीला बाबीन प्रीती करीला बाबीन प्रीती करीला बाबीन प्रीती करीला बाबीन प्रीती ऐशी कळवळाची ऐशी कळवळाची ऐशी कळवळाची जाती ऐशी कळवळाची ऐशी कळवळाची ऐशी कळवळाची जाती. हा अभंग सोडवत असताना आता कीर्तनामध्ये हे प्रत्येक चरण सोडवतात, पण मी हे सोडवताना एक तुम्हाला दृष्टांत सांगतो की आईबद्दल हे सगळं चरण जे आहे ते चरण या दृष्टांतामध्ये आहे. तर आईला समजून घ्यायचं असेल तर एक कथा आहे. या कथेमध्ये एक खेडेगाव असतं. त्या खेडेगावमध्ये एक ब्राह्मण असतो आणि त्या ब्राह्मणाच्या मिसेसला तर राहिलेलं असतात, दिवस गेले असतात आणि तिचं प्रसूती होत नाही लवकर. तर ती प्रसूती होत नाही आणि वेदनाही कमी होत नाही. तर ती खूप तळमळत असते. तर मग ती तिची नणंद असते, त्या नणंदला सांगते की बाई माझं काही हे होत नाही, तर तू कुणाला तरी गावात जा आणि कुणाला तरी बोलवून घेऊन ये आणि माझं ह्या वेदनेतनं मला सुटका कर. तर ती तिची नणंद जाते गावामध्ये आणि गावामध्ये जाऊन सगळीकडे पाहते तर तिला कोण भेटत नाही. मग शेवटी एका पिंपळाच्या झाडाखाली एक सद्ग्रस्त एक साधू बसलेला असतात. तर ते साधू तिला दिसतात. मग ती त्यांच्याकडे जाते आणि त्या साधूला विचारते की असंच माझ्या वहिनीला हे त्रास होतो आहे आणि तिचं वेदनाही होतात आणि प्रसिद्धी पण होत नाही, तर तुम्ही त्याच्याबद्दल काय होईल हे सांगाल का? मग ते अंतर्ज्ञानी असतात महाराज. तर ते अंतर्ज्ञानी ओळखतात की बाबा हिला काय होऊ शकतं किंवा काय आहे. तर त्या मुलीला ते सांगतात की तू काय घाबरू नको मुली, आणि तुझ्या वहिनीला मुलगा होणार आहे. इतकी आनंदित होती. अरे म्हटलं की आनंदाची बातमी मला सांगतात मला किंवा सांगतात. आणि मग ती आनंदानं नाचत नाचतच वहिनीकडे जाणार असते. तेवढं ते म्हणतात महाराज की थांब थांब थांब, पण तुला एक अडचण याच्यामध्ये आहे ते सांगतो. ती अडचण अशी आहे की पहिल्या प्रहारामध्ये जर हा मुलगा जर झाला तर तो भिकारी होईल आणि या प्रहारानंतर जर झाला तर तो एका राजाचा प्रधान होईल, असं ते भाकीत सांगतात. मग हे ते भाकीत घेते, ऐकते आणि मी ते पटपट जाऊन वहिनीला जाऊन सांगते, वहिनी तू काय घाबरू नकोस. आणि मला एका संत महात्माने मला असं सांगितलंय की तुला काही होणार नाही, काही त्रास होणार नाही आणि तुला मुलगा होणार आहे. मग तो मुलगा होणार हे ऐकूनच ती इतकं आनंदित होती की तिचं वेदना थोडं कमी व्हायला लागतं की तिला, कारण ही आनंदाची बातमी आहे ना. मग ती आनंद घेत असताना किंवा आनंदात असताना ती त्या वहिनीला म्हणते तू एवढा आनंद घेऊ नकोस, पण त्याच्यामध्ये त्याने एकाने अडचण पण सांगितली. काय अडचण आहे तर बाबा पहिल्या प्रहारामध्ये झाला तर हा भिकारी होईल आणि प्रहारानंतर जर झाला तर हा राजाचा प्रधान होणार आहे. मग कुठल्या आईला असं वाटेल का की आपल्या मुलगा भिकारी होईल किंवा भिकारी होऊ दे की माझा मुलगा भिकारीला मी जन्म देईन? कुठलीच आईला असं वाटणार नाही. मग ही आईचं तिचं हृदय असतं ना, मग ती ठरवते की एका प्रहारानंतर होणार ना, म्हणजे 3-4 तास मला फक्त कळ काढायचे. तर एक या 4 तासानंतर मला जर समजा एका राज्याचा प्रधान होणार असेल मुलगा, मला जर जन्माला माझ्या जर प्रधान जन्माला येत असेल तर मी कधीही 3 तास किंवा 4 तास मी कष्ट करू शकते. म्हणून ती आई शीर्षासन करते, 3 तास शीर्षासन करते. म्हणजे ते ओझं जे असतं, मग तुकाराम महाराजांनी त्या अभंगातच म्हटलेत बघा की ही आईच सहन करू शकते इतकं की तिला जन्म जे द्यायचा आहे किंवा माझा मुलगा जो आहे तो प्रधान होऊ दे याच्यासाठी ती सहन करते इतकं. 3 तास शीर्षासन करते आणि 3 तासानंतर ती शीर्षासनमधून उतरते आणि तिची प्रसूती होती आणि तिला जो मुलगा होतो तो सुंदर गोंडस असा मुलगा होतो आणि तोच मुलगा पुढे हा बिरबल असतो. एका राजाचा जो प्रधान झाला तो होय बिरबलाची ही कथा आहे. तर बिरबलाच्या आईनं हे इतकं सहन केलं, म्हणजे हे आईच सहन करू शकते.
हे या महाराजांना तुकाराम महाराजांना सांगायचं आहे अभंगामध्ये. कोटी भारवाई. हा कोटी भारवाई. कोटी भार. हा आणि जो चरणामध्ये जे आहे की कोटी भार वाहे त्याचे सर्वही साहे सण केली तिनं. तर हे आईच करू शकते, दुसरं कोणी करू शकत नाही. तर आईबद्दल आपण किती सांगावं, भरपूर सांगण्यासारखं असतं. अजून एक दृष्टांत तुम्हाला देतो की एका जत्रेला आई आपल्या मुलाला घेऊन जात असते आणि जत्रेला जात असताना ते तर जत्राच असते. जत्रामध्ये ते पाळणा दिसतात, त्याला ते खायचं दिसतं, जिलेबी दिसते आणि ते जात असतात. मग मुलगा म्हणतो त्या पाळण्याकडे बोट दाखवून, आई आई मला या पाळण्यात बसायचं आहे, आई आई मला या पाळण्यात बसायचं. त्याची आई म्हणते, अरे बाळा आपण देवदर्शन करून येऊया आणि मग तुला पाळण्यात बसवतो. पुढे गेले, जिलेबीचं ते दुकान दिसतं, गोड त्याला खायचं असतं. मग आई काय म्हणते, बाळा तू आत्ताच नको घेऊ, मी तुला देवदर्शन झालं की मग तुला ते घेऊन देतो. मग असं करत करत ते पुढे जातात आणि ती गर्दी एवढी असते यात्रेमध्ये. तर पुढे गेल्यानंतर देवळामध्ये त्या गर्दीमध्ये मुलगा एकीकडे होतो आणि तिची आई इकडे. दोघांची ताटातूट होते. मग आई शोधत असते मुलग्याला, मुलगा शोधत असते आईला. ताटातूट झाली. मग तो जो मुलगा असतो तो त्यांच्याच गावातल्या एका ग्रहस्थाला दिसतो आणि तो म्हणतो की अरे हा तर आपल्या गावाचा मुलगा आहे, तर याला घेऊन जाऊ आपण. मग त्याला मुलग्याला धरतात, ते घेतात आणि गावाकडे घेऊन जात असतात. मग गावाकडे जात असताना त्या मुलगाला ते ग्रस्त विचारतात की बाळा तुला काय पाहिजे का, तुला पाण्यात बसायचं का. मग त्यावेळी तो मुलगा म्हणतो मला पाण्यात नाही बसायचं, मला आई पाहिजे. हा जो जिव्हाळा आहे, आई पाहिजे त्याला. आता आई दिसते, त्याला खायला विचारतो तुला काय खायला गोड पाहिजे का, नको मला गोड नको, मला आई पाहिजे. म्हणजे आई ही किती श्रेष्ठ असते. आई ही हित पाळणारी असते आणि मुलगा जो असतो, मुलगाला सुद्धा ही आई दिसते. तर आई आणि हे यातलं जे नातं आहे ते फार सांगण्यापलीकडेच आहे. हे दृष्टांतामध्ये तुम्हाला थोडक्यात सांगितलं. मग हे प्रत्येकाच्या जीवनात ही आई आहेच. तर आईबद्दल काय सांगावं. अजून एक छोटासा दृष्टांत देतो की अशी मुलं खेळत असतात आणि खेळता खेळता तिथून एक फौजदार जात असतो. तो फौजदार बघतो आणि त्यांची थोडीशी गंमत करावी म्हणून तो फौजदार म्हणतो, अरे बाळानंतर काय खेळताय तुम्ही, चला घरी जा. मग ती सगळी मुलं, त्यांचा आवाज फौजदारच होत ते, त्यामुळे ते पळून गेले सगळे. पण त्यातला एक मुलगा होता, तो मात्र अगदी त्या फौजदाराच्या डोळ्यात डोळा भरून पाहायला लागला आणि त्याला असं वाटलं फौजदारांना की हा एकच मुलगा, सगळी तरी मुलं पळून गेली, पण हा एक मुलगा कसं काय माझ्याशी डोळ्या घालतो आणि कसं पाहतोय माझ्याकडं, काय याच्या म्हणजे यात काय एवढे गुण आहे. मग तो मुलगाला विचारतात, अरे तू गेला नाही का, काय गेला नाही. म्हणून त्यांनी बंदूक काढली आणि बंदुकीचा धाक दाखवण्याचा प्रयत्न केला. हे बघ तू जर नाही गेला तर तुला बंदूक दाखवाय. तो मुलगा काय करतो म्हणतो आहे त्यावेळेस ते अगदी म्हणजे काय म्हणायचं त्याला की त्या मुलगाच्या तोंडातून जे शब्द निघाले ते अगदी विचार करण्यासाठी शब्द आहेत. तो मुलगा म्हणतो, हे बघा मी जर मला बंदूक जर दाखवलं ना तर मी माझ्या आईला बोलवेन. म्हणजे आईचं प्रेम इतकं असतं की त्याला आईमुळं इतकं त्याला वाटतं की आई म्हणजे सगळं आहे. हे फौजदार तरी कोण आहे, पण आई माझी इतकी मोठी आहे की आई फौजदारला म्हणजे आई आली की माझं संरक्षण होणार आहे किंवा आईमुळे माझं फौजदाराची काय फौजदार त्याचं काय चालणार आहे. तर असं आईचं हे मातृत्व आहे. तर आईबद्दल अजून काय सांगावं. हे दृष्टांत मी 2-3 देऊन तुम्हाला आईबद्दल थोडंसं सांगितलं. तर आई ते लहान वयात त्या मुलाला कळाली, म्हणजे कळण्याचे वय जेव्हा नव्हतं तेव्हा आई कळाली. म्हणजे लहानच होतं ना, पण त्याला ती आई कळाली होती की त्याला असं वाटलं की माझी जर आई आली तर मला कोणी काही करू शकणार नाही. तेव्हा त्या म्हणजे आई कळली आहे. पण जेव्हा कळायला लागतं त्यावेळी त्याला आई कळेनाशी झाली. आजकाल असं थोडंसं म्हणजे मी सगळ्यांच्या बद्दलच बोलत नाही, पण काही ठिकाणी असं पाहायला मिळतं की बाबा आईबद्दलचं प्रेम म्हणा किंवा आईबद्दलचं आई तिला जेव्हा जे लहानपणात आई कळालेली असती ते मोठंपणात त्यांना नाही कळत. आईबद्दलचं प्रेम कमी होतं, बायकीचं सगळं कळतं पण आई कळत नाही. आईला विसरत होतो किंवा आईबद्दलची सेवा करत नाही.
घरात सगळेजण असतात. आपण मातृदेवो भव म्हणतो, मातृबद्दल एवढं आपण अगोदरच प्रार्थना घेताना मातृदेवो भव म्हणतो. तर हे आईबद्दल काही ठिकाणी आपल्याला असं पाहायला मिळते की बाबा की आईबद्दलचं एवढं प्रेम नाही किंवा मुलगाचं त्याच्यावरती लक्ष नसतं. तर समाजाला किंवा मी सगळ्यांना याच्यातूनच हे सांगावं असं वाटतं मला की जिथे ज्याला आई आहे की आई म्हणजे एक म्हणा मराठीत, आई विना भिकारी म्हणतो आपण. राजा स्वामी तिन्ही जगाचा राजा, आई विना भिकारी, अशी एक मराठीतली म्हण आहे. तर ज्यांना आई आहे, ज्यांना आई नाही त्यांना विचारा की आईचं काय महत्व असतं. आई माझी मायेचा सागर, आई माझी मायेचा सागर, दिला तिने जीवनाकार. आई वडील माझे थोर, काय सांगू त्यांचे उपकार. आई वडील माझे थोर, काय सांगू त्यांचे उपकार. जीवनाच्या वाटेवरती किती असतो त्यांचा आधार. आई माझी मायेचा सागर, दिला तिने जीवनाकार. तळपत्या उन्हात रखरखत्या रानात, तळपत्या उन्हात आणि रखरखत्या रानात, आणलेस तू माझ्यासाठी कष्टाचे घामात. कधी मिळेल मुठभर घास, कधी राहिले उपवास, ओल्या मातीतून चालताना तुडविले काठचे फास. आई माझी मायेचा सागर, दिला तिने जीवनाकार. ही अशी आई असते. आईमुळं जीवनाला आकार मिळतो. आई असेल तरच सगळं जीवन हे सार्थकीला लागतं. तर हेच मला सांगायचं होतं या अभंगातून. आता छत्रपती शिवाजी महाराज जे घडले ते त्यांच्या आईमुळंच. जिजाऊ माता जे आहे ते आजची परिस्थिती अशी आहे की घराघरात जिजाऊ जन्माला आली पाहिजे आणि मग शिवाजी महाराज. आज समाजाची ही गरज आहे. छत्रपती सारखे राजे आपल्याला आज समाजाला हवे. एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर, एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर. माझं राजाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर, माझं राजाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर. सुंदर स्वराज्य निर्माण केलं तलवारीच्या धारेवर, तलवारीच्या धारेवर. सुंदर स्वराज्य निर्माण केलं तलवारीच्या धारेवर, तलवारीच्या धारेवर. रयतेसाठी वार झेलले आपल्या निधड्या छातीवर, रयतेसाठी वार झेलले आपल्या निधड्या छातीवर. प्राणपणाने लढले मावळे भरोसाच्या राज्यावर, प्राणपणाने लढले मावळे भरोसाच्या राज्यावर. माझं राजाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर, माझं राजाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर. असे शिवाजी महाराज आपल्याला हवे आणि त्याच्यासाठी अगोदर जिजाऊ पाहिजे, आई पाहिजे. तशी आज घरात घडवणारी आई पाहिजे. तर हे या तुकाराम महाराजांना हे सांगायचं या अभंगातून. आज तुकाराम महाराजांच्या अभंगातून आपण आई पाहिलं. मी अजून एक आईचं या ठिकाणी वर्णन सांगणार आहे. ती कसं हित पाहिलं. आपण देहू आणि आळंदी याच्यामध्ये राहतो. एका बाजूला तुकाराम महाराज आणि एका बाजूला माऊली ज्ञानेश्वर यांच्या पावन भूमीमध्ये राहतो. तर माऊलीविषयी बोलत असताना निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई, एकनाथ नामदेव तुकाराम
आपण गजर घेत असताना निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई म्हणतो, ही मुक्ताबाई जी आहे ती सगळ्यात लहान भावंडातली आहे. पण ती लहान जरी असली तर ती आदिशक्ती आहे. तिनं जे ज्ञानेश्वरींना उपदेश केला, ज्ञानेश्वरांचं माऊलींचं हित पाहिलं, ते एका ताटलीच्या अभंगामध्ये आहे. तो अभंग असा आहे, योगी पावन मनाचा, योगी पावन मनाचा, योगी पावन मनाचा, योगी पावन मनाचा, साई अपराध जनांचा, साई अपराध जनांचा, योगी पावन मनाचा, योगी पावन मनाचा, योगी पावन मनाचा, योगी पावन मनाचा, विश्वरागे झाले वनी, संते सुखे वावे पाणी, विश्वरागे झाले वनी, संते सुखे वावे पाणी, योगी पावन मनाचा, योगी पावन मनाचा, योगी पावन मनाचा, योगी पावन मनाचा, शब्दशस्त्रे झाले क्लेश, संती मानावा उपदेश, शब्दशस्त्रे झाले क्लेश, संती मानावा उपदेश, योगी पावन मनाचा, योगी पावन मनाचा, योगी पावन मनाचा, योगी पावन मनाचा, विश्वपट ब्रह्मदोरा, ताटी उघडा ज्ञानेश्वरा, विश्वपट ब्रह्मदोरा, ताटी उघडा ज्ञानेश्वरा, योगी पावन मनाचा, योगी पावन मनाचा, योगी पावन मनाचा, योगी पावन मनाचा. या ठिकाणी ज्ञानेश्वर महाराज ज्यावेळी त्यांना अति होतं, सहन होत नाही, त्यावेळी त्यांनी स्वतःला कोंडून घेतलं. त्यावेळी ही माऊली म्हणजे आदिशक्ती मुक्ताबाई सांगते, ज्ञानेश्वरांना उपदेश करते की विश्वरागे काय ते साई योगी पावन मनाचा, साई अपराध जनांचा. म्हणजे 6 जे गुण असतात बघा, काय ते लोभ मोह मद मत्सर, हे जे 6 विकार आहेत, हे सगळं माऊलींना त्रास दिलेले आहेत. विश्वरागे झाले वनी, संते सुखे व्हावे पाणी. जरी तुम्हाला विश्वाकडनं त्रास झाला किंवा वन्नी, संते सुखे व्हावे पाणी, तुम्ही संतांसाठी पाणी व्हा आणि तो राग विझवा किंवा तो समाजाकडनं जो तुम्हाला त्रास होतो आहे तो विझवा. शब्द शस्त्रे झाले क्लेश, संती मानावा उपदेश. तो तुम्ही उपदेश समजून त्याच्यावर तुम्ही मात करा. विश्वपट ब्रह्मदोरा, ताटी उघडा ज्ञानेश्वरा.
तर हे माऊलीनं उपदेश करावं ज्ञानेश्वरांना. आदी शक्ती मुक्ताबाई त्या ठिकाणी ही आईच आहे. आईच्या हा कळवळेनं, आईच्या मातृत्वेनं. कारण माऊलींचे जे आई होते, वडील होते, यांनी तरी जलसमाधी घेतली. त्याच्यानंतर हे माऊलींना जो त्रास झाला आणि त्यांनी बंद करून घेतलं स्वतःला, त्यावेळी माऊलीनं, या आदिशक्ती मुक्ताबाईनं आईच्या प्रेमानं त्यांना समजावून सांगितलं की तुम्ही समाजासाठी तुम्हाला करायचं आहे आणि या छोट्या छोट्या गोष्टीमधून तुम्ही असं बंद करून घेऊ नका. तुम्ही बाहेर या, ताटी उघडा. बघा, ही सुद्धा एक आईच आहे. तर तुकाराम महाराज एक त्यांच्या अभंगातनं आई उभं करून आई कशी लेकराची हित बघते किंवा जपते हे सांगितलं. तसंच इकडं मुक्ताबाईसुद्धा कशी हित बाळगलं, कसं समजावून सांगितलं हे तुम्हाला मी या निमित्ताने माऊलीच्या ताटीमधला अभंग घेऊन समजावून सांगण्याचा प्रयत्न केला आहे. आईबद्दल सांगत असताना अजून एक अभंग मी या ठिकाणी घ्यावासा वाटतो. आपण नेहमी म्हणतो, आपुलिया हिता जो असे जागता, धन्य माता पिता तयाची या. कुळी कन्यापुत्र होती जे सात्विक, तयाचा हरिक वाटे देवा. गीता भागवत करीत श्रवण, अखंड चिंतन विठोबाचे. तुका म्हणे माझ घडो त्यांची सेवा, तरी माझ्या देवा पार नाही. हा अभंग म्हणत असताना पहिल्या चरणामध्ये धन्य माता पिता तयाची या असं म्हणतो. कुळी कन्यापुत्र होती जे सात्विक म्हणतो, तयाचा हरिक वाटे देवा. हे जे कुळी कन्यापुत्र, हे कन्या हीच पुढे जाऊन माता होत असते आणि देवाला सुद्धा हरिक वाटावा, देवाला सुद्धा त्याचा हेवा वाटतो. आणि आपल्या हितात जो असे जागता, म्हणजे हित बघत असताना, आपलेच हित बघत असताना, धन्य माता पिता तयाची या. धन्य माता पिता तयाची या. म्हणजे इथं सुद्धा तुकाराम महाराजांनी जसं सांगितलंय तसंच इथं सुद्धा या अभंगात हित बघणारे जे आहेत ते धन्य माता पिता तयाची या असं अभंगात म्हटलं जातं. मला या ठिकाणी एक सांगावंसं वाटतं की घराघरात मुलगी पाहिजे, पण काही वर्षापासून, काही दिवसापाठीमागं जर जाऊन बघितलं तर मुलगी नको म्हणून बऱ्याच लोकांनी आपल्याला वंशाला मुलगाच हवा, मुलगी नको असं समाजाचं एक धारणा झाली होती. धारणा आणि त्या धरण्याचा परिणाम आज इतका झालेला आहे की मी आज या ठिकाणी जाधव महाराज एका हॉस्पिटलमध्ये काम करतात. ते स्कॅनिंग मशीनवरती काम करतात, एक्सरे मशीनवरती करतात. त्यांना मला सांगावंसं वाटतं की जर समजा कोणी दाम्पत्य स्कॅनिंग करून मुलगा की मुलगी, आणि मुलगी असेल तर अबॉर्शन करणं, हे जर करत असतील, तसं कायद्याने याला बंदी आहे. पण आपण आता 2-3 अभंगातनं पाहिलं की आई हे हित बघणारी तर आहेच, आणि समाजासाठी किती महत्त्वाचा घटक आहे. हे दोन्ही खर्च सांभाळत असते. लग्न झाल्यानंतर सासरी पण सांभाळते
लग्नाच्या अगोदर ती आपल्या माहेरघरचं पण सांभाळते. अशी ही कन्या किंवा ही मुलगी असते. तेव्हा मुलगी या नको म्हणून आपण जे काही वर्षापूर्वीपासून पाहिलं त्याचे परिणाम आज इतके आहेत की आज गावागावामध्ये 40-40 पोरं बिन लग्नाची आहेत, मुलीच मिळत नाहीत. तर हे किती आज भोगावं लागत आहे आपल्याला. म्हणून मी महाराजांचं अभंग, नंतर माऊलींचं ताटीचा अभंग आणि हा तुकाराम महाराजांचा अजून एक अभंग पाहिला. तुकाराम महाराज तरी शेवटच्या त्या चरणामध्ये म्हणतात, तुका मने माझं घडो त्यांची सेवा, तरी माझ्या दैवा पार नाही. अशा लोकांची सेवा मला हातून घडू दे. सेवा मी किती जरी केली तरी ती पूर्ण होणार नाही, तरी माझ्या दैवा पार नाही असं सांगतात. म्हणून मी म्हणतो की घराघरात मुली पाहिजेत, आई पाहिजे, जिजाऊ माता पाहिजे, आदिशक्ती मुक्ताई पाहिजे. तरच बालकाचं किंवा हित बघितलं जातं किंवा त्यातूनच समाज घडत असतो. या ठिकाणी मी काही विचार नियम सांगावेसे वाटते. हे नियम तुम्ही माना किंवा न माना, हे असं घडतं म्हणजे घडतं. हे निसर्गाचेच नियम आहेत असं समजा. पहिला नियम आहे, भौतिक निर्माण के पहले वैचारिक निर्माण होता है. दूसरा नियम है, जोश और होश विचार ही पूरा होते हैं. तीसरा नियम है, ध्यान उसी पर दो जो चाहिए. चौथा नियम है, दुनिया वैसी नहीं जैसी दिखती है, वैसी है जैसे आप सोचते हो. पांचवा नियम है, सब कुछ भरपूर है. सातवां नियम है, दूसरों का असर तब तक नहीं होता जब तक आप होने नहीं देते. आणि सातवां नियम है, भाव विचार वाणी लेखन क्रिया एक ही हो. हे 7 नियम आहेत. याच्यावरती पुन्हा कधीतरी आपण सविस्तर एक एक विचारावरती चर्चा करूया, चिंतन करूया. याच्यावर एक हॅपी थॉट्सचं पुस्तकही आहे. ज्याला कोणाला हवं असेल तर त्यांनी माझ्याकडून घ्यावं, ते उपलब्ध करून देईन. तर शेवट करत असताना, आपुलिया बळे नाही मी बोलत, सखा कृपावंत वाचा त्याची. साळुंके मंजुळ बोलतसे वाणी, सेकविता धनी वेगळाची. मेरे आपकी कृपा से सब काम हो रहा है. मेरे आपकी कृपा से सब काम हो रहा है. करते हो तुम कन्हैया, मेरा नाम हो रहा है. करते हो तुम कन्हैया, मेरा नाम हो रहा है. मेरे आपकी कृपा से सब काम हो रहा है. मेरे आपकी कृपा से सब काम हो रहा है. पतवार के बिना ही मेरी नाव चल रही है. पतवार के बिना ही मेरी नाव चल रही है. हैरान है जमाना
मंजिल भी मिल रही है, हैरान है जमाना, मंजिल भी मिल रही है। करता नहीं मैं कुछ भी, सब काम हो रहा है। करता नहीं मैं कुछ भी, सब काम हो रहा है। मेरी आपकी कृपा से सब काम हो रहा है। करते हो तुम कन्हैया, मेरा नाम हो रहा है। करते हो तुम कन्हैया, मेरा नाम हो रहा है। मी इथंच चिंतन संपवतो. 4 शब्दात मी बोललो. तर आज मला जे काही संधी मिळाली किंवा मला जे काही थोडं बोलता आलं किंवा मी बोललो, प्रवचन केलं, ही माझी पहिलीच वेळ आहे. तर जाधव महाराजांनी आणि दत्त या ट्रस्टीनी मला संधी दिली त्याबद्दल मी त्यांचा ऋणी आहे. पुंडलिक श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जगद्गुरु संत तुकाराम महाराज अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. धन्यवाद महाराज. आपण आईच्या बद्दल अतिशय उत्कृष्ट असं आपण दृष्टांत देऊन, उदाहरण देऊन, तुकोबरायला जे पाहिजे आहे, परंतु आईपेक्षाही सद्गुरु आई ही श्रेष्ठ असती. त्याचं फक्त दृष्टांत आपला आईचा आहे. तरी त्या तुम्ही तुमच्या जशा बोबड्या बोलण्याने बोलता आलं, तुमचं पहिलंच वेळ आहे, तरी सुद्धा तुम्ही निर्भीडपणे अतिशय उत्कृष्टपणे आपण दृष्टांत देऊन त्या अभंगाचा सारांश थोडक्यामध्ये सांगण्याचा प्रयत्न केला आणि चांगला सांगितला आहे. त्याबद्दल श्री गुरुदत्त सेवा समिती ट्रस्ट तसंच जे हरिभजनी मंडळाच्या वतीनं आपलं मनापासून आभार. असंच आपली प्रगती होत राहू, हे दत्त भगवंताच्या चरणी प्रार्थना. आणि आपण केलेल्या सेवेबद्दल फुल नाही फुलाची पाकळी दत्त भगवंताच्या कृपेने आपला एक 4 श्रीफळ देऊन सन्मान करण्यात येत आहे. हे सन्मान करण्यासाठी आपल्या उत्कृष्ट तबला वादक हरिभक्त पारायण रामभाऊ महाराज जाधव आपल्याला एक विनंती करतो, आपण त्याचा सत्कार करायचा. सर्व